पद्धती असते. तर इथे आपण पाहू शकतो की दैनिक दिनचर्या आहे. आता ही जी सगळी मुले आहेत सकाळी 4:30ला उठतात, मग 5 वाजता यांचा सूर्यनमस्कार होतो, मग स्नानसुद्धा होते, मग यांचं परिसर स्वच्छता असते, प्राणविद्या असते, मग भोजन व्यवस्था असते. आधुनिक विषय म्हणजे मग तुमचे जे शाळेमध्ये शिकवतात ते विषय झाले. सामूहिक भोजन म्हणजे सोबत जेवतात, मग पुन्हा वेदांचं पाठ करतात, जी आपली संस्कृती आहे त्याचं वाचन करतात, मग संध्याकाळी देवाचं स्मरण करतात. पुन्हा यांना संगीत काही विषय शिकवले जातात. मग पुन्हा रामरक्षा स्तोत्र होतं संध्याकाळी 5 वाजता, मग संघाची शाखा होते 6 वाजता, रात्रीचं भोजन होतं, मग पुन्हा एकदा यांचा स्वाध्याय होतो. मग आधुनिक विषय झाले, मग त्यांच्यासोबत चर्चा होते की इतकं जे ते दिवसभरात घेतात, थोडीशी त्यांना मुक्त चर्चा त्यांच्यासोबत होते. संध्याकाळी पसायदान घेतात आणि विश्राम करतात. तर आहेत आयुष महेंद्र भाटे, हे इथे गुरुकुलम मध्ये आहेत आणि अत्यंत सुंदर मराठीतील कविता करतात. तर ते आपल्याला ऐकून दाखवतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझ्या कविताचं नाव आहे धरतीची आम्ही लेकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, राणी बने गाती कशी रान पाखर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. मेहनत जमिनीवरी केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं टुले शिवार. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. कापूस मानता पोलादी एकता, नाही येते कोणी नाही साकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर.